थांब. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण योगायोगाने कुणीही इथे येत नाही. तुला इथे आणलं गेलं आहे. हो, स्वामी समर्थांनी तुला या व्हिडिओपर्यंत आणून सोडलं आहे. सध्या तुझ्या मनात जे प्रश्न चालू आहेत ना, त्याची उत्तरं तुला आज मिळणार आहेत. तू सध्या खूप थकला आहेस, शरीराने नाही पण मनाने. लोकांमध्ये राहूनही तुला एकटेपणा वाटतोय. तू हसतोय पण मनातून तुझा आनंद हरवलाय. मोबाईलमध्ये स्क्रोल करत राहतोस पण मनात एकच सतत विचार, माझं आयुष्य कधी बदलेल. रात्री झोप लागत नाही, भविष्याची भीती वाटते. कधी पैशाची चिंता, कधी करिअरची, कधी प्रेमात मिळालेल्या दुःखाची. आणि मग तू शांतपणे स्वतःलाच विचारतोस, देवा, इतकं काय मी चुकीचं केलंय. म्हणूनच मी तुला इथं आणलंय. कारण आता तुला सत्य समजायची वेळ आली आहे. एक माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय ना, त्यामागे कारण आहे. तू सध्या ज्या वेदना सहन करतोयस, त्या तुला तोडण्यासाठी नाहीत, तर तुला बदलण्यासाठी आहेत. कारण तुला माहिती आहे, कोळसा जेव्हा जास्त दबाव सहन करतो तेव्हाच हिरा बनतो. तसंच तुझंही चाललं आहे. तुला वाटतं सगळे तुझ्यापेक्षा पुढे गेले. कोणीतरी पैसे कमावतंय, कोणाचं रिलेशन चांगलं आहे, तर कोणाचं करिअर सेट आहे. आणि तू अजून संघर्षातच आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, झाडाचं फळ उशिरा येतं म्हणून झाड निरुपयोगी होत नाही. मोठं होण्यासाठी वेळ लागतो. आणि तू छोटा माणूस बनण्यासाठी जन्माला आलेला नाहीस. तुझ्या आत खूप मोठी ताकद आहे, पण तू स्वतःला ओळखलं नाहीस अजून. तू लोकांचं ऐकण्यात आयुष्य घालवलंस. तुझ्याकडून काही होणार नाही, तू साधाच राहशील, तुझ्यात काहीही टॅलेंट नाही, हे शब्द तू इतके ऐकलेस की आता तुला खरं वाटू लागलं. पण एक बाळा, गरुडाला उडायला शिकवावं लागत नाही, त्याच्या रक्तातच आकाश असतं. तसंच तुझ्या रक्तातही गरुडाला उडवायला शिकावं लागत नाही, त्याच्या रक्तातच आकाश असतं. तसंच तुझ्या रक्तातही जिंकण्याची ताकद आहे. फक्त तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. पण अजून संपलेला नाहीस. तू पडला ठीक आहेस, पण अजून संपलेला नाहीस. लक्षात ठेव बाळा, समुद्रात वादळ आलं म्हणून समुद्र कधी आटत नाही. तसंच संकट आलं म्हणून तुझं आयुष्य संपत नाही. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या हेच डोळे यश पाहतील. आज लोक तुला इग्नोर करतात, पण उद्या तुझ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे राहतील. फक्त एक गोष्ट कर, स्वतःवर काम कर. सकाळी उठून नशीब बदलत नाही, मोठी स्वप्न बघून यश मिळत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. तुझं शरीर मजबूत बनव, मन शांत ठेव, वाईट सवयी सोड, वेळ वाया घालवणारे लोक सोड आणि स्वतःला कालपेक्षा चांगलं बनव. तुला माहिती आहे का, तू एवढा का दुखावला जातोस? कारण तुझं मनही खूप सुंदर आहे. तू लोकांसाठी मनापासून करतोस आणि बदल्यात अपेक्षा ठेवतोस. पण प्रत्येकजण तुझ्यासारखा नसतो बाळा. काही लोक फक्त उपयोगासाठी जवळ येतात. म्हणून आता स्वतःला जपायला शिक. जिथे तुझी किंमत नाही तिथे थांबू नकोस. आणि प्रेमात तुला दुःख मिळू दे. कधी कधी चुकीची माणसं आयुष्यात येतात, फक्त योग्य माणसाची किंमत समजण्यासाठी. तू कोणासाठी रडतोयस आणि तिकडे त्यांना फरकही पडत नाही, मग स्वतःला त्रास का देतोस? तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. आई वडिलांचे कष्ट बघ, त्यांच्या डोळ्यातील आशा बघ. तू हार मानण्यासाठी जन्माला आलेला नाहीस, तुझ्या घराची परिस्थिती बदलण्यासाठी जन्माला आला आहेस. एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्या आईला लोक म्हणतील, तुमचा मुलगा खूप मोठा माणूस झाला. आणि त्या दिवशी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नाही तर अभिमानाचे असतील. पण त्यासाठी आज तुला बदलावं लागेल. मोबाईलमध्ये हरवून जाऊ नकोस, वेळ वाया घालवू नकोस. तुझ्या स्वप्नांसाठी वेडा हो, कारण जग जिंकणाऱ्याला ओळखतं. तू म्हणतोस, स्वामी, माझी वेळ कधी येईल? जेव्हा तू तक्रार करणं सोडशील आणि मेहनत सुरू करशील, कारण नशीब झोपलेल्या माणसाचं बदलत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझ्यावर जे लोक हसतात ना, त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नकोस, त्यांना उत्तर यशाने दे. शांत राहा, काम करत राहा आणि स्वतःला इतकं मोठं बनव की एक दिवस तुझ्यावर शंका घेणारेच तुझी उदाहरणं देतील. तू सध्या एकटा चालतोयस, चालू दे.
कारण सिंहाला कळपाची गरज नसते. तुझं मन तुटलं आहे, तुटू दे. कारण कास तुटली की आवाज होतो, पण माणूस तुटला की ताकद तयार होते. तू अजून खूप काही करणार आहेस, हे फक्त सुरुवात आहे. देव तुझी परीक्षा घेतोय, कारण त्याला माहीत आहे तू मोठं काहीतरी करू शकतोस. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील ना, त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणून उठ, स्वतःला सावर, डोळ्यातली भीती काढून टाक आणि जगाला दाखव की तू कोण आहेस. कारण तुझ्यामागे एक अपार शक्ती उभी आहे. हो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.